फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। तर आता मी तुमच्या भेटीला आली आहे माझ्या नाटकातील प्रवासाचा भाग 3 घेऊन। तर कालपर्यंत आपण पनवेल आणि उरण, अलिबाग हा पट्टा मी तुम्हाला सांगत होती। तर पनवेलमध्ये काही गावं आहेत जसं की कासारभट, साई, जिते, इथे नाटकाचे प्रयोग माझे व्हायचे। आणि मग त्यावेळेला कसं व्हायचं की कलाकार सगळे तिकडचे असायचे आणि मी इकडून जायची। तेव्हा मी राहायची सायन चुनाभट्टीमध्ये। मग आताची आपली ती लालपरी ती पकडण्यासाठी मला इथे चेंबूरला मैत्री पार्कला जावं लागायचं। कारण तेव्हा अशी साधनं नव्हती जसं ओला कॅब, स्वतःची कार किंवा टॅक्सी, रिक्षा असं काही म्हणजे एवढ्या लांब जाण्याचं साधन नव्हतं। मग लालपरीने प्रवास व्हायचा आणि मग तिकडे गेल्यानंतर मग तिथे मंडळातली जी लोक असायची ती स्वतःच्या पगारातनं पैसे जमा करायची, वर्गणी, का तर नटीला देण्यासाठी ते पैसे असायचे। आणि मग गावामध्ये जर आता समजा मी कासारभट गावामध्ये गेली आहे तर तिथे ज्याचं अतिशय सुंदर घर असेल, ज्याच्या घरामध्ये इंटिरियर केलं असेल, म्हणजे बंगलो टाईप एखादं घर असेल गावामध्ये, मग ते पाटलाचं असेल, सरपंचाचं असेल, तर त्या घरी मला उतरवलं जायचं। आणि मग इतकी ठेप ते लोक ठेवायचे। आपण त्यांच्या गावात प्रवेश केल्यापासून त्यांनी आपली बॅग उचलणं किंवा गेल्यावर लगेच समजा एखाद्या घरामध्ये पंखा नसेल तर पंख्याची सोय करणं, पाणी आणून देणं लगेच, मग चहा, इतकी ठेप ठेवायच्या त्या मुली सुद्धा, म्हणजे त्या घरातल्या मुली, बायका, त्या पण इतक्या सपोर्ट करायच्या की ताई तुम्ही जेवायला चला। आता माझं तर वय त्यावेळेला लहान होतं, पण एक रिस्पेक्टली बोलणं। आणि गावामध्ये कसं होतं की सगळं गाव मिळून ते नाटकाचा तो खर्च उचलायचे। आणि मग गावामध्ये होळी उत्सव असेल किंवा मग त्याच्यानंतर पूजा असेल, महाशिवरात्र असेल, तर त्या निमित्त ही नाटकं केली जायची ना। मग गावामध्ये देऊळ इतकं सजवलं जायचं, मग जागरण, तिकडे सगळे एकत्र येऊन त्यांचे केलेल्या त्यांचे डान्स, नवीन नवीन कपडे, खूप छान वाटायचं त्यावेळी ते। आणि मला तर एवढं ते कौतुक होतं की अचानक तुम्हाला इतकं तुमचं लहान वय आहे आणि त्यावेळेला तुम्हाला एवढा मान देऊन कोणीतरी तुम्हाला रिस्पेक्टफुल एवढं आदरातिथ्य पाहुणचार करतं, तर ते इतकं भरून यायचं ना की अशी काही गावं आहेत की जिथे एक नाटक समजा ह्या वर्षी मी केलं तर त्याच्यानंतर पुढील 3-4 वर्ष मी कंटिन्यू त्या गावामध्ये परत नाटकासाठी मला बोलवणं यायचं। आणि मग माझी बहीण, छोटी बहीण जी होती, अभिलाषा तिचं नाव आहे, तर ती पण नाटकामध्ये काम करायला तिने सुरुवात केली होती हळूहळू। तर काही नाटकं मग तिला दिली जायची। मला जर एखादी तारीख ॲडजस्ट नसेल होत तर मग ते तिकडे फिरवलं जायचं। आणि हौशी रंगभूमीची एक मजा एवढी आहे ना की तुम्ही नाटकामध्ये काम करण्याला जे तुम्ही एखादं प्रशिक्षण घेण्यासाठी जर तुम्ही शिबिर जॉईन करता त्याची गरज तुम्हाला लागत नाही। कारण की ही हौशी रंगभूमी हेच एक तुमचं शिबिर असल्यासारखं होतं तिथे। कमलाकर, बोरकरांची नाटकं त्यावेळेला खूप गाजलेली होती आणि ती बसवली जायची। कारण की कमलाकर, बोरकरांच्या नाटकामध्ये कसं होतं, भाषा फार सोपी होती, पाठांतर पटकन व्हायचं, काही अवघड तेथे शब्दरचना नसायची। आणि त्यामुळे काय व्हायचं, कमलाकर, बोरकरांची नाटकं जास्त गावोगावी घेतली जायची। आणि त्यानंतर मग ती बसवण्याची ती मजा, जागरण, मग जागरणामध्ये चहा यायचा, चिवडा यायचा खाण्यासाठी। आणि तुम्हाला सांगते ना, आत्तापर्यंत मी एवढी वर्ष हौशी रंगभूमीवर कामं केली, पण इतकंसं सुद्धा म्हणजे आपल्याला काही चुकीचं कोणी तिकडे चुकीचं लेखलं नाही, कोणी कधी चुकीच्या दृष्टिकोनातनं बघितलं नाही। दिला गेला असेल तर तुम्हाला तो मानच दिला गेला। सातारा, सांगली, कोल्हापूर हा पट्टा मी महाराष्ट्रातील सगळ्या भागामध्ये मी नाटकासाठी गेले। मग त्या निमित्ताने मला अख्खा महाराष्ट्र फिरता आला। आणि त्याच्यानंतर मी लोकसंगीत
त्याच्यानंतर लोकनाट्य हे करण्यासाठी जे मुंबईवरनं आपले समूह म्हणजे तिकडे बोलावणं येतं आपल्याला. जसं दिल्लीच्या प्रगती मैदानमध्ये खामकरांचा ग्रुप गेला होता, शाहीर खामकरांचा. त्यावेळेला मी खामकरांच्या ग्रुपमधून मी लावण्यासाठी गेली होती. पण लावणी नाचणारी ती मेन कलाकार होती ती प्रेमा गावडेताई होत्या आणि त्यांच्या मागे 7-8 मुली होत्या, त्याच्यामध्ये मी होती. मग ते तिथे बोलवणं जायचं. तर तमाम महाराष्ट्र मला त्या निमित्ताने मला फिरता आला. दिल्ली सांगते तुम्हाला, मैसूर, परत बँगलोर ह्या ठिकाणी प्रयोग झाले. आपल्या महाराष्ट्र शासनाचे प्रयोग होते ते झाले. आणि हे करता करता मी हौशी रंगभूमी करता करता मग मला हळूहळू राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्र, मिल कॉम्पिटिशन्स ह्याची नाटकं मला यायला लागली. कारण की एक नाटकामध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, तर ती तुमची चर्चा होते की अरे हां, ही मुलगी काम करते आणि चांगली करते काम, तिला येतं सगळं, म्हणजे ती अजिबात एकपाटी आहे आणि तिला एक म्हणजे आत्ता आपण पुस्तक दिलं तर लगेच ती दुसऱ्या दिवशी उभी राहील. एक असं म्हणजे एक समोरच्याला एक आपल्याला ती एक पोचपावती असते आपल्यासाठी. त्यांना असं समजलं जातं, एक त्यांच्या कानावर समजा ती गोष्ट येते. मग अशा वेळेला मग राज्य नाट्य स्पर्धाला मी नाटक केलं होतं, थेंब थेंब आभाळ नावाचं. तर थेंब थेंब आभाळ नावाच्या नाटकामध्ये माझी परिघा नावाची भूमिका होती. तर परिघा नावाच्या भूमिकेसाठी मला तेव्हाही पहिलं पारितोषिक मिळालं होतं अभिनयाचं. आणि त्यानंतर मी असे कॉम्पिटिशन्स खूप केले. मग नेहरूनगरला एक ग्रुप होता, संतोष कुबल म्हणून होते डायरेक्टर, त्यांच्या हाताखाली मी डार्लिंग नाटकामध्ये मी काम करत होती. तर त्या डार्लिंग नाटकामध्ये काम करताना माझ्यासोबत सुप्रिया पाठारे आली होती, पण तिला दुसऱ्या नाटकामध्ये दिलं होतं. ह्याच्यामध्ये डार्लिंगमध्ये माझी बहीण होती, अभिलाषा होती, मी होती, ते संतोष कुबल स्वतः होते, त्याच्यानंतर एक सर होते, ते त्यांचं नाव मी आता विसरले, सांगेन मी तुम्हाला. ते जवळजवळ प्रोफेशनल नाटक होतं. त्याच्यामध्ये मी मोनाचा रोल करत होते. आणि ते कॉम्पिटिशनला नाटक जेव्हा गेलं तर त्याचा प्रयोग गडकरीमध्ये होता. आणि ते गडकरी वगैरे हे कसं आता व्यावसायिक रंगमंच आहेत, तर ते आपल्यासाठी एकदम नवीन होता तो माझ्यासाठी अनुभव. पण तेव्हाही मला त्या मोना रोलसाठी मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. आणि माझा हिरो म्हणून ते संतोष कुबल सरच करत होते, भाल्याचा रोल, त्यांना एक अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. तर असा नाटकाचा प्रवास माझा म्हणजे दिवसेंदिवस कलाने तो वाढतच गेला. मला बिलकुल म्हणजे वेळ नव्हता की मी वेगळं काहीतरी माझ्यासाठी करू. फक्त एकच मला माहिती होतं त्यावेळेला, मला दिसत होतं की माझ्या घरातली परिस्थिती आणि त्या परिस्थितीला बाहेर काढण्यासाठी मला काय करायचंय किंवा मी कुठपर्यंत मला धावायचंय. मला थांबायचं नाहीये, फक्त मला मेहनत करायची आहे, मला काम करायचंय. आणि ते वय असं होतं ना की 16 वय होतं, ते बालपणाचं वय होतं. पण त्यावेळेला अशी कोणती हौस नव्हती, कोणती मौज नव्हती. जी काय असायची ती माझी मैत्रीण म्हणून त्यावेळेला माझी बहीणच होती. नाटकाच्या आलेले पैसे माझे पप्पा होते, आम्ही त्यांच्याकडे जमा करायचो आणि मग त्यांच्याकडनंच पैसे घेऊन आम्ही शॉपिंगला जायचो. ती एक वेगळीच मजा होती. तुम्हाला म्हणजे माझ्या नाटकातले जे काही प्रसंग माझ्याबरोबर आले ते अतिशय म्हणजे प्रत्येक गावोगाव, म्हणजे अलिबागचं रामराज गाव घ्या, त्या गावामध्ये मी गेले. त्याच्यानंतर त्याच गावामध्ये दुसऱ्या वर्षी माझी बहीण गेली. उरणमध्ये, नागोठण्यामध्ये आम्ही असंख्य म्हणजे हा पट्टा सगळा पिंचून काढला होता. त्याच्यानंतर दापोली, हरणे, केळशी ह्या गावामध्ये सुद्धा आमची नाटकं झाली. म्हणजे असं कोणतं गाव नाही राहिलं की जिथे मी, अभिलाषा सावंत माझी बहीण आणि शिल्पा सावंत मी, असं आम्ही दोघी बहिणी आम्ही तिथे गेलो नाही, असं झालंच नाही. प्रत्येक गावामध्ये एक नाटक तिचं झालं की दुसरं माझं असायचं. त्याच्यानंतर आपलं इकडे रायगडमध्ये श्रीवर्धन म्हसळा, त्याच्यानंतर बोरली, ही सगळी गावं होती. त्या गावांमध्ये सुद्धा आमची होळीच्या निमित्त ती नाटकं व्हायची. आणि मग तिथे पण इतकं सुंदर म्हणजे मान दिला जायचा, तुमचा सत्कार केला जायचा. तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला माणूस तुमच्या सोबत असायचं, तुम्हाला पोचवायला माणूस दिलं जायचं. म्हणजे तिकडे एकदम सेफ
सगळं काही असायचं. अजिबात तिकडे तुम्हाला अनसेफ आहे असं कधीच नव्हतं. उलट माझे आईवडील म्हणजे माझे पप्पा आणि माझी आई, म्हणजे आम्ही आईला माई बोलतो, माझी माई, जेव्हा मी नाटकामध्ये काम करायचं असं मी घरात सांगितलं त्यावेळेला माझे पप्पा मला एकच वाक्य बोलले की हे नाट्यक्षेत्र आहे आणि इथे तुला असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे तुला लोक भेटतील, तर तुला विचार करायचा आहे की कोणासोबत तुला चालायचं आहे आणि कोणासोबत तुला थांबायचं आहे. तर तुला फक्त तू माझं आडनाव लावते सावंत, फक्त या नावाचं कुठेही खराब करू नकोस या नावाला, एवढंच मी तुला सांगेन. बाकी तुझ्यावर माझा विश्वास पूर्ण आहे, तू बिनधास्त काम कर, आमचा पूर्ण तुला पाठिंबा आहे. माझी माई अशी होती ना की मी तर म्हणजे जागरण करायची, दौरे करून यायची, तर माझ्या हातामध्ये चहा, माझ्या हातामध्ये जेवणाचं ताट, कधीच मी माझं लग्न होईपर्यंत मी एवढं सुद्धा घरामध्ये काम मी कधीच केलं नाही. मला कधी चहा करता येत नव्हता, साधं मला जेवण करता येत नव्हतं, कारण मला आईने असं म्हणजे ही चला ही बाहेरचं काम करते तर तिला कशाला, म्हणजे माझी मोठी बहीण होती ती करायची, पण मी घरात कोणतंच काम करायची नाही. अक्षरशः लाडोबा होती. माझी आई सगळं माझ्या हातामध्ये द्यायची, चहा, जेवण, नाश्ता सगळं हातामध्ये दिलं जायचं. खूप गमती जमती आहेत माझ्या लाईफमधल्या. आता तर ही सुरुवात मी तुम्हाला सांगते, अजून तर पुढे पुढे गमती जमती वाढत जातील आणि तुम्हाला पण खूप इंटरेस्ट येईल. तुम्हाला काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त माझ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला फक्त लाईक करण्यासाठी एक बटन दाबायचं आहे आणि कमेंट्ससाठी तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे. एवढंच तुम्हाला फक्त माझ्यासाठी करायचं आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्रायबर वाढतील आणि माझं चॅनल ग्रो अप होईल. तुमचा पाठिंब्याची मला अत्यंत गरज आहे की तुमच्या पाठबळाने जसं मी माझ्या नाट्यक्षेत्रामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नाव कमवलं, तसं मला इथे सुद्धा माझं काहीतरी नाव कमवायचं आहे. तुम्हाला माझ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि तुम्हाला माझ्या गोष्टी जर खरंच आवडत असतील तर फक्त एक लाईक, अजून काहीच मी तुमच्याकडे मागत नाही, फक्त एक लाईक दिलं, एक सबस्क्राईब केलं, झालं. एवढंच करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि आता मी इथेच हा माझा तिसरा भाग झाला नाटकाच्या प्रवासातला. तर आता मी परत उद्या येते आणि मग चौथ्या भागाला आपण सुरुवात करू. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.